येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. श्री क्षेत्र जेजुरी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक गाव. साक्षात मल्हारीच येथे नांदत आहेत. जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. 12व्या शतकातील नरहरी सोनार यांच्या ह्या ओळी. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये घनदाट जंगलात असलेली ही लवमुनींची तपोभूमी. दक्षिणेमध्ये मणिमल्ल राक्षसांच्या छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषींनी येथील लव आश्रमात आश्रय घेतला व मल्ल राक्षसाच्या छळापासून मुक्त करण्याची शंकरांना विनवणी केली. शंकरांनी या भूमीवर मार्तंड भैरव अवतार धारण केला व ही भूमी पवित्र झाली. मणिमल्ल वधानंतर मार्तंडांनी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भूमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जेजुरीचे खंडोबा कसे जेजुरी गडावर आले व जेजुरीची संपूर्ण माहिती व इतिहास पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते. पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर जेजुरी हे गाव आहे, जे खंडोबाचे मुख्य पूजनीय केंद्र आहे, ज्याला म्हाळसाकांत किंवा मल्हारी मार्तंड किंवा मैलारलिंग असेही म्हणतात. खंडोबा किंवा मल्हारी मार्तंड हे अनेक महाराष्ट्रीयन कुटुंबाचे कुलदैवत आहे. हे मंदिर 758 मीटर उंच टेकडीवर स्थित आहे, जे चुनखडीने समृद्ध आहे. रविवार हा जेजुरीच्या खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना येथे विशेष महत्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवांचा भैरव अवतार असल्यानं रविवारला विशेष महत्व आहे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवांचा अवतार दिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानुबाई यांचा विवाह झाला होता अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे. खंडोबा कसे प्रकट झाले त्यांची अवतार कथा अशी आहे. मल्ल आणि त्याचा छोटा भाऊ मणी या दैत्य बंधूंनी ब्रह्मदेवांकडून अजिंक्यत्वाचे वरदान मिळवले. या वरदानाच्या बळावर त्यांनी पृथ्वीवर आणि स्वर्गात हाहाकार माजवला. ऋषी मुनींना आणि देवांना त्रास देऊ लागले. जेव्हा इंद्र आणि विष्णू त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत, तेव्हा सर्व ऋषी आणि देव मदतीसाठी भगवान शिवांकडे गेले. भक्तांच्या रक्षणासाठी भगवान शिवांनी मार्तंड भैरव अर्थात खंडोबांचा अवतार घेतला. हे रूप अत्यंत तेजस्वी म्हणजे सोन्यासारखे चमकणारे, हळदीने माखलेले होते. 3 डोळे असलेले आणि कपाळावर चंद्रकोर धारण केलेले होते. खंडोबा नंदीवर स्वार होऊन देवांच्या सैन्याचे नेतृत्व करत मल्ल आणि मणी यांच्याशी युद्ध करण्यासाठी गेले. हे घनघोर युद्ध 6 दिवस चालले. युद्धाच्या शेवटी खंडोबांनी दोन्ही दैत्यांचा वध केला. मरताना मणीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने खंडोबाला आपला पांढरा घोडा अर्पण केला आणि वरदान मागितले की त्याला खंडोबाच्या प्रत्येक मंदिरात स्थान मिळावे आणि मानव जातीचे भले व्हावे. खंडोबाने त्याला वर दिला आणि तो एक उपदेवता बनला. दुसरा भाऊ मल्ल पश्चातापी नव्हता. त्याने जगाचा नाश आणि मानवी मांस भक्षणाची इच्छा व्यक्त केली. खंडोबा अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी मल्लाचे डोके उडवले, जे मंदिराच्या पायऱ्यांजवळ पडले. आजही भाविक मंदिरात प्रवेश करताना त्या डोक्यावरून पाय ठेवून जातात, जे वाईट शक्तीवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. मल्ल दैत्याचा वध केल्यामुळे खंडोबाला मल्हारी हे नाव पडले. तसेच त्यांनी खडग म्हणजे दुधारी तलवार हे शस्त्र वापरल्यामुळे त्यांना खंडोबा असे म्हटले जाऊ लागले. या कथेमुळे खंडोबाला महाराष्ट्रीयन अनेक कुटुंबाची देवता मानले जाते आणि जेजुरी येथील मंदिर हे खंडोबाचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजे हळदीची पूड याचे फार महत्वाचे स्थान आहे.
खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी डोंबरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातले जाते. कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ताम्हण सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणत उचलतात. नंतर दिवटी बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाढला जातो. देवळासमोर दगडी दीपमाळ आहे. सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावर मल्हारी मार्तंडाचे म्हणजे खंडोबाचे दर्शन होते. 9 लाख पायऱ्यांचा डोंगर असे म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यावर टोकदार दगडी कमान आहे. देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावर देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर 7 मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांग भले खंडोबाचा येळकोट असा जयघोष करत या भंडाऱ्याची उधळण होते. सभा मंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा 3 सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केल्या आहेत. निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वस्तुकलेचे जेजुरीच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या 3 देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणून खंडोबाचा उपवास रविवार या सूर्याच्या वारी करण्याचा प्रघात आहे. कडे पठारावर सुमारे 300 मीटर उंच डोंगरावर व 5 किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्ला कोटा हे महत्वाचे स्थान आहे. तेथेही राजधानी ठिकाणी मार्तंड भैरवांचे मंदिर उभा राहिले व जयाद्रीची जेजुरी नगरी वसली. लोकश्रद्धा भक्तीतून तिचे वैभव वाढत राहिले. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा येथे भरते. तसेच सोमवती अमावस्येला ही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. या दरम्यान जेजुरी हळदीने न्हाऊन निघते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.